सो हरे कृष्ण. आय होप तुम्ही छान हेल्दी आणि हॅपी आहात. 7 फेब्रुवारी तुम्हाला कसा दिवस असेल, काय ऊर्जा आहे? मला असं दिसतंय इमोशनल दिवस आहे, पण चांगले इमोशन्स आहेत, हॅपी इमोशन्स, पॉझिटिव्ह इमोशन्स. ओके, तुम्हाला माहिती आहे काही टर्ब्युलन्स आहेत, काही वादळं आहेत, अप अँड डाऊन गोष्टी आहेत, पण तुम्ही बॅलन्स तुमचा खोणार नाही. तुम्ही एकदम स्ट्राँग उभी राहणार. यू विल कंट्रोल युअर ऑल इमोशन्स. तुम्हाला एक पॉवर आहे, तुम्हाला अथॉरिटी आहे. तुम्ही जिथे काम करता तिकडे पण तुम्ही तुमच्या एनर्जीला छान बॅलन्स करून कंट्रोल करून थोडंसं डिप्लोमॅटिक वेने गोष्टी सांभाळणार. मग पर्सनल लाईफ असो किंवा तुमची प्रोफेशनल लाईफ असो. ज्या गोष्टी अंधारात होत्या त्या आज कदाचित तुम्हाला प्रकाशात उजाडात येताना दिसत आहेत. काही गोष्टींची खूप सुंदर क्लॅरिटी येणार आहे. म्हणजे जे दिसत नव्हतं आतापर्यंत, तुम्ही भ्रमात होतात, समजत नव्हतं, पण आता ते क्लॅरिटी देत आहे. आणि क्लॅरिटी आल्यानंतर तुम्ही थोडे रिलॅक्स पण असाल, की फाईन अशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत. तर यू विल बी व्हेरी हॅपी. ओके. अगेन अंतर करण्याचा आवाज तुम्हाला आठवायचा. हे कार्ड काल पण आलं होतं. लिसन टू युअर इनर व्हॉइस. तुमची आध्यात्मिकता सुंदर असेल, तुमचं परमात्मा कनेक्शन सुंदर असेल. ओके. आणि मला असं पण दिसतं आहे, की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी हृदयात ठेवून परमात्म्याशी एकरूप होण्याचा आज तुम्ही प्रयत्न करणार आहात. टॅरोचा कार्ड आलेला आहे. आय डोंट नो की टॅरोचे रील्स बघणं, टॅरो व्हिडिओज बघणं, टॅरो शिकणं अशा काही गोष्टी काही लोकांच्या लाईफमध्ये होऊ शकतात. लवर्स कार्ड आलं आहे, तर रिलेशनशिप ओव्हरऑल सगळ्यांसोबत छान आहे. ऑफिस असो, बॉस असो, फॅमिली असो, आई-बाबा असो, फ्रेंड्स असो, रिलेटिव्हज असो, ओके, किंवा कुठल्या कार्याला, मीटिंगला जातात. एव्हरीवेअर रिलेशनशिप विल बी एक्सलंट. ओके. अगेन लव्ह लाईफ एक्सलंट, मॅरेज लाईफ एक्सलंट. मला जास्त ना डिवाईन कनेक्शन दिसते, म्हणजे देवाची ब्लेसिंग्स, देवाचे आशीर्वाद, ही कृपादृष्टी सुंदर दिसते. बऱ्याच लोकांचं कम्युनिकेशन होईल, ज्यांचं बरेच दिवस बोलणं झालं नव्हतं. रियुनियनसुद्धा होऊ शकतं, रिकन्सिलिएशनसुद्धा होऊ शकतं. ओके. सो गोष्टींची क्लॅरिटी आल्यामुळे तुम्ही जरा आज खुश आहात आणि थोडेसे बॅलन्स असणार. काही लोकांसाठी करिअरसाठी खूप चांगला दिवस आहे. ओके. हातात घेतलेलं काम, टास्क कंप्लीट करणार. मग बिझनेसमध्ये आहे, प्रोजेक्टमध्ये आहे, तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुम्हाला खूप मोठं एक्सपान्शन करायचं स्वतःसाठी. ओके. तुम्हाला माहिती आहे, तर हिस्ट्री झाली, भूतकाळ झाला. भविष्याकडे एकदम सकारात्मक एनर्जीने तुम्ही बघणार आहात. काहीतरी प्लॅनिंग्स पण तुमचे चाललेले आहेत आणि ते प्लॅनिंग्स तुमचे हळूहळू सक्सेस पण होतील आणि ते ॲक्शनमध्ये उतरतील सुद्धा. ओव्हरऑल डे एक्सलंट आहे. चेहऱ्यावरती स्माईल ठेवा आणि तुमच्या देवाला ज्याला मानता त्याचं नामस्मरण निरंतर करत राहा. हरे कृष्ण.